नमस्कार मित्रांनो, मी सखी. चला आज नव्या भटकंतीला. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत हातगडला. नमस्कार मित्रांनो, मी सखी. मागचे 2 दुर्ग मला श्याम सोडून आला होता, पण आज हातगडच्या ट्रेकला मी आली आहे. तर चला सुरू करूया आजचा हातगडचा ट्रेक. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज सखी मोठ्या उत्साहात निघाली आहे आणि मी किल्ले चढाईसाठी. बघूया सखी आज कुठवर तगा धरते येते. तिला खूप हौस होती किल्ले चढायची. आज बाल हट्टपूर्वक मी तिला हातगड या ठिकाणी घेऊन आले. बघूया मित्रांनो, पहिल्या दरवाजाच्या अलीकडे हे जे दिसत आहेत हे पाहण्याकरण्यासाठीचे असणारे डोंगर आहेत. म्हणजे जेव्हा कोणी किल्ल्यावरती अपरिचित व्यक्ती येत असतात त्याला पहिले इथे चौकशी करून मगच किल्ल्याच्या दरवाजाकडे पोहोच. शरद म्हणजे सिंहाचा आकार जो असतो हा सिंहाचा आकार असतो. फक्त त्याची मान ही एका विचित्र प्राण्याची असते. शरद शिल्प हे वैभवाचं कीर्तीचं प्रतीक असतं. आपण बघू शकतात दगडावरती सुंदर असे शिलालेख लिहिलेले आहेत, जी संस्कृत किंवा देवनागरी भाषेत असावीत. असेच याच प्रकारचा आता पोहोचलो आहोत दुसऱ्या दरवाजावर. हा आहे बुरुज. किल्ल्याचा पहिला बुरुज हा दुसऱ्या दरवाजापासून सुरुवात होते. आपण जात आहोत आता दुसऱ्या दरवाजाजवळ. आपण बघू शकतात पडझड झाली आहे. तिथे त्या काहीतरी कमान असणार आणि हे दरवाजाचं लॉकिंग सिस्टमचं आहे. त्या काही दुसरा दरवाजा हे हा इथे लॉक करण्यात येत असेल, कारण हे बघा तुम्ही बघू शकता तिथे 2 ठिकाणी खड्डे रोवलेले आहेत. म्हणजे हा दरवाजा इथेही लॉक करण्यात येत असेल. तिसऱ्या दरवाजाची सुरुवात एका गुफेने होते. गुफेने म्हणजे या जागी बघू शकतो आपण शिवाय दरवाजावरती श्री गणेशाचं चित्र आहे. श्री गणेश चित्कारलेले आहेत. श्री गणेशांना नमन करून आता आपण तिसऱ्या दरवाजातनं वरती जात आहोत. समोरच कातळामध्ये मारुतीरायांचं सुंदर असं चित्र कोरलेलं आहे. मनोजव मार्तुल्यवेदं जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मित्रांनो, चौथ्या दरवाजाकडे कूच करत आहोत. समोर आपल्याला दिसत आहे तो चौथा आणि शेवटचा दरवाजा. हा पार केल्यानंतर आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर पोहोचत आहोत. चला हा आहे किल्ल्याचा चौथा दरवाजा. चौथ्या दरवाजापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहे. म्हणजे साधारण सांगायचं झालं तर आपण किल्ल्याच्या मध्येच आलेलो आहोत. आता लगेचच आपल्याला वरती काय दिसणार आहे? किल्ला. चलो, या किल्ल्यामध्ये मी पहिली आली आहे. आता आपण जात आहोत इथे एक असणाऱ्या शिलालेखाकडे. थोड्याशा अवघड वाटेतनं जात आहोत, परंतु हा शिलालेख बागुल राजाला हा किल्ला त्याच्या शौर्यासाठी मिळाला
त्यासाठीचे हे शौर्य पताका म्हणा असा असणारा हा शिलालेख. मित्रांनो, या शिलालेखाचं वाचन टकले सरांनी केलेलं आहे. किल्ल्यावर असणाऱ्या 3 शिलालेखापैकी आता आपण पोहोचणार आहोत या 4थ्या शिलालेखाला. बघू शकतात आपण, हा 4था शिलालेख. हा जो 4था शिलालेख आहे हा बागुल राजांच्या शौर्यासाठीचा लिहिलेला आहे. या संपूर्ण प्रदेशावरती बागुल राजांचे राज्य होते. त्यामुळे हा जो प्रदेश आहे या प्रदेशाला बागलान असं बोलत असत किंवा अजूनही त्याला बागलान असं म्हणतात. ते बागुल राजांच्या शासनामुळे बागुल राजाने यावरती शासन केलं होतं म्हणून हा बागलान. मित्रांनो, मी 4था शिलालेख करण्यासाठी जात होतो. अशी खडतर वाटेत गेले आणि ही बघा मस्त आराम करत बसली महाराणी. किल्ल्याची महाराणी आपल्याला दिसत आहेत बघा. वा वा वा. किल्ला मी निहाळून पाहते आहे, किती सुंदर आहे तो. सुंदरचा किल्ला, मस्त विसावली आहे मी, थकली नाहीये. विसावणं म्हणजेच आपल्या भाषेत थकणार महाराणी साहेब. चौथ्या दरवाज्यातनं आपण प्रवेश केला आहे. चौथा प्रवेश केल्यानंतर आता आपण किल्ल्याच्या मध्यावरती किंवा बाले किल्ल्यावरती पोहोचलो आहोत. त्या किल्ल्याला तटबंदी लाभलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा जो हा गुजरातवरती प्रदेश आहे. चौथ्या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला लगेचच लागणार हे पाण्याचं टाकं. विस्तीर्ण असं हे पाण्याचं टाकं आहे, साधारण 12 फूट खोल. आणि समोर जी दिसत आहे ती नागमोडी घाटातनं जाणारी गुजरातची वाट. मित्रांनो, महाराज जेव्हा पहिल्या वेळेस सुरत लुटून आले त्यावेळेस महाराज याच रस्त्याने इसका घाटावर
हाच तो रस्ता किंवा हाच तो मार्ग. आणि घाटावर येण्यासाठी अजून एक मार्ग होता, तो म्हणजे कंचनबारी, जो कंचन मंचन या डोंगर किल्ल्यावरती असणाऱ्या कंचनबारी जवळ आहे. आपण बघू शकता किल्ल्याची ही जी तटबंदी आहे ही काही प्रमाणात इतर किल्ल्यांच्या पेक्षा अजूनही चांगल्या प्रमाणात आहे. हा किल्ला काही प्रमाणात अवशेषांच्या बाबतीत इतर किल्ल्यांपेक्षा उजवा ठरतो. आपण बघू शकता निगराणी घरोबा इथून येणाऱ्या शत्रूवरती असणारे पहारेकरी नजर ठेवत असत. ही तटबंदी अजूनही सुस्थितीत आहे, चांगल्या प्रमाणात आहे. आणि या किल्ल्याची तटबंदी ही चांगली आहे. वाह, सुंदर सुंदर अशी ही रचना आहे बघा तटबंदीची. मित्रांनो, समोर जे दिसत आहे ते सापुतारा, गुजरात मधील थंड हवेचे ठिकाण. आणि हा दिसणारा संपूर्ण बागलाण परिसर. हा किल्ला सह्याद्रीतील सातमाळ या पर्वत रांगांपासून सुरुवात होतो आणि सह्याद्रीतल्या सातमाळ या किल्ल्यापासून सुरुवात होतात. परंतु हा किल्ला इतर किल्ल्यांपासून थोडा दूरच आहे. आपण समोर बघू शकतात या किल्ल्यावरनं जवळ असणारे नांदिरी गड, मार्कंड ऋषीचा गड, त्याच्यानंतर साल्लेर मुंडेत, कंचन मंचन. परंतु आता धुकं खूप असल्या कारणाने ते किल्ले थोडे दिसण्यास अवघड आहे. पाणी असावं बहुतेक, कारण तिथून खाली उतरायला आपल्याला हे दिसतात, पायऱ्या दिसतात. आणि उतरणं रिस्की आहे, पण खूप मोठा पाण्याचा डोह किंवा पाण्याचा तलाव आहे हा. पानवेलींनी पूर्ण त्याला वेढलेला आहे, केलेला आहे. पानवेलींनी पूर्ण वेढलेला आहे. पानवेली काढून हा किल्ला किंवा हा जो पाण्याचा साठा आहे हे टाक थोडं संवर्धित केलं तर खूप सुंदर अशी वास्तू तयार होईल. आणि आपण पिण्यायोग्य नाही, पण हा पाणी पिण्यायोग्य तर नाहीच. आणि जसं मी जवळ जात आहे आपणास या टाक्यामध्ये एक खांब दिसत आहे, एक दगडी खांब दिसत आहे. तर त्या खांबाचं कारण असं आहे की तो खांब या टाक्यामध्ये किती पाणी आहे याचं परिमाण मोजण्यासाठी वापरला जात असे. आपण बघू शकता खूप सुंदर आहे पाणी, साठाही खूप सुंदर आहे आणि स्वच्छ पाणी आहे. परंतु जैव वनस्पती खूप असल्या कारणाने हे पाणी पिण्यायोग्य नसावे. श्याम इथे आवाज घुमतोय. वा, सुंदर असा
आपल्याच आवाजाचे प्रतिसाद येतात. समोर बघू शकतात झिरप त्याच्या जवळ जाऊही नाही, कारण त्या लावलेलं कुंपण जे आहे किंवा जे कंपाऊंड आहे तेही जीर्ण होतच असेल. त्यामुळे थोडस लांबूनच दुर्ग जो आहे त्याचं दर्शन घ्या आणि तेच राहा. हो की नाही साहेब? हो. आणि मी तर म्हणतो कुठल्याही किल्ल्यावरती गडावरती जाताना आपण आपल्या स्वतःच्या जीविताची व इतरांच्या जीविताची काळजी घ्यावी. कुठल्याही प्रकारची मस्ती करू नये. आणि सर्वात महत्वाचं तर प्लास्टिक जे खूप प्रमाणात इथे दिसत आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी खूप अवघड असते. तर ते जो तुम्ही कमी प्रमाणात आणलं किंवा आणलंच नाही तर खूप बरं होईल. विस्तीर्ण अशी ही तटबंदी आणि पाहायला गेलं तर हा जो किल्ला आहे तो थोडा आपण म्हणूया अवशेषांच्या बाबतीत हा किल्ला थोडा उजवाच आहे. उजवा आहे, पण लोकांचं येणं जाणं जे आहे ते इथे फारसं नाही आहे. तुम्ही बघू शकता की इथे वर्दळ थोडी कमीच आहे, तर फार कमी आहे. आणि श्याम इथे दाखव, मी इथे जी आली आहे पानवेलींनी पूर्ण हे पाण्याची टाकी आहे. इथे पाण्याची टाकी म्हणा किंवा साठा म्हणा, पण प्रचंड मोठा आहे तो. आणि या पानवेलींनी तो साठा जो आहे तो सखी हा जो पाण्याचा जो साठा आहे हा इथे असणाऱ्या जो वावर होता त्या वावरासाठी हा वापरला जाईल. अश्व किंवा इतर दुर्ग जो आहे तो सपाट आहे. चढण्यासाठी लहान मुलांसाठी वृद्धांसाठी तसं काही फारसं अवघड जे आहे ते वाटत नाही आहे. मी पण चालून आली म्हटल्यानंतर विषयच नाही आहे. आम्ही इथे दुचाकीने पोहोचलोय, चालत पोहोचलेलो नाही. तर छान आहे, म्हणजे इतकं थकल्यासारखं होत नाही आहे. कृपया आपले शब्द मागे घ्यावे. पण ठीक आहे, म्हणजे थकल्यासारखं वाटत नाही आहे. आणि छान काय दुर्गापासून दिसणार जे सुंदर आता आपण जात आहोत. ही जी वास्तू आहे ह्या वास्तूचा उपयोग त्या काळी धान्य कोठार, शस्त्रास्त्र कोठार असं म्हणून उपयोग करण्यात येईल. श्याम, याची उंची जी आहे ती खूप कमी आहे ना? हो, साधारण दरवाजाची उंची तर कारण कुणी सहजासहजी प्रवेश करू नये म्हणून दरवाजांच्या प्रत्येक ठिकाणी उंची कमी ठेवण्यात येत असेल. आणि हे जे आहे प्रकाशासाठी व्यवस्था आहे बहुतेक. हो, प्रकाशासाठी जी व्यवस्था आहे ती त्याच वेळेची आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे काही खाती आहेत जे आपण जुन्या घरांमध्ये जर म्हणतो का काही हे खाते म्हणतात त्याला, की काही वस्तू ठेवण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही इथे दिवे वगैरे लावण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती आहे. म्हणजे ह्या ठिकाणाचा उपयोग हा शस्त्रास्त्र दारुगोळा ठेवण्यासाठी करत नसावे. कारण इथे जर तुम्ही कारण इथे जर तुम्ही दिवे लावण्याची व्यवस्था केली आहे तर दारुगोळा इथे ठेवण्यात ते घातकच असतं. त्यामुळे हे धान्य कोठं असू शकतं. आणि बहुधा एकीलाही जाण्याचा छोटासा मार्ग होता, परंतु ते ह्याचा माती पडलेली आहे. आणि तुम्ही जर इथलं टेम्परेचर बघितलं, इथलं वातावरण बघितलं तर खूप थंड आहे. वरती छत आहे. वरती छत आहे. चला आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया. आता आपण जात आहोत किल्ल्यावरती
निशाण फडकवण्याच्या स्तंभाकडे आणि तिथूनच अजून एक सुस्थितीत असणाऱ्या काही तटबंदी आहेत आणि समोर जी दिसणारी वास्तू आहे ती काय आहे त्याचं कुतूहल सखीला झालेलं आहे. तर सखी त्याचं कुतूहल लवकरच आपण तिथे शंका निराशन करूया आणि बघूया काय आहे ते धान्य कोठार होते तर हे काय असेल? धान्य कोठार आता आपण बघितलंय ना, आता एक ठिकाणी 2 धान्य कोठार कसे असतील? मग हे शस्त्रास्त्रवाला असेल. शस्त्रास्त्र नसावं बहुतेक, कारण शस्त्रास्त्र हे किचन असण्याचं कारण एक आहे, किचन म्हणण्याच्या मधुपाकखाना. कारण हे जे दिसत आहे इथे बनवलेलं अन्न किंवा इथे बनवलेले अन्नाचे जे आहे हात धुवून हा पूर्ण दिशेस गेला पाहिजे, म्हणून इथे धुराडं म्हणू शकतो आपण त्यांना. हे धुरडं आहे. आणि वापरासाठीच्या ज्या वस्तू असतील, समजा इथे पाणी वगैरे जे आणि जे दिसतं ते पाणी साठवण्याची जागा आहे किंवा ते घेण्यासाठी छोट्या छोट्या बारी आहेत, म्हणजे हे नक्कीच किचन आहेत. मधुपाकखाना जे असेल ते पण येणाऱ्यांनी जी नावं लिहून ठेवली आहे आणि अशा ऐतिहासिक वास्तू गड किल्ले जे आहेत ते खराब करत आहे. काळजी घेऊन जिथे तिथे बाटल्यांचा खर्च हे काय असू शकतं? बघू. सुरगाणा हा नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. सह्याद्रीच्या पूर्व भागातील एका रांगेची सुरुवात याच तालुक्यापासून होते. यालाच सातमा रांग असे म्हणतात. याच रांगेच्या उपशाखेवर हातगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी राजांचा नाशिकचा दख्खनी लढवय्या किल्लेदार गोगाजीराव मोरे यांनी हा हातगड किल्ला राजांना जिंकून दिला. सुरतकडून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर हा हातगड किल्ला आहे. गुजरातमधील प्रसिद्ध हिल स्टेशन सापुताराकडे जाताना महाराष्ट्राच्या सीमेवर सापुतारापेक्षाही अधिक उंचीचा हातगड आहे. सह्याद्रीतल्या सातमा रांगेत काहीसा सुटावलेला हा किल्ला. हे काही संरक्षित जंगल नाही, पण येथे स्थानिक वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काही उपक्रम जे आहेत ते राबवले जातात आणि पर्यायाने हा परिसर आता पर्यटनाच्या नकाशावर हळूहळू आपले स्थान मिळवत आहे. सुरगाणा तालुक्यातील हे छोटेसे गाव तसे आदिवासीच म्हणावे लागेल, पण हातगड किल्ला हा चढणीचा तसा आटोपशीर आहे. 16व्या शतकात बुरहान निजामशहाने जिंकून घेतलेल्या 58 किल्ल्यांच्या यादीत याचा असा उल्लेख असल्याची माहिती मिळते. पेशवाईत हा किल्ला मराठ्यांकडे सुद्धा आला होता. सुंदर, छान, जास्त त्रासदायक नसलेला असा हा हातगड किल्ला चढताना अतिशय आनंद झाला. आणि असेच सगळे गड किल्ले पाहताना, तिथे जाताना आपण सगळ्यांनी काळजी घेऊया. कुठल्याही प्रकारची अशा राजकीय किंवा अशा ऐतिहासिक गोष्टींची आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही. तिथे आपण कुठलाही कचरा करणार नाही याची काळजी आपण काय करायला पाहिजे, घ्यायला हवी. छान आहे, सुंदर आहे हा हातगड.
मित्रांनो, आज अशा प्रकारे सखी सोबत आदगडचा आमचा हा ट्रेक इथे संपलेला आहे.